नाड्या आणि या 64 प्रकारच्या नाड्यावरती प्रत्येक गोष्ट आपल्याला कळती, लागल्याला कळतं, बोलल्याला कळतं. जे काय फिलिंग्स होती, फिलिंग म्हणजे काय, शक्ती, शक्ती म्हणजे काय तर देवी, शास्त्राने विज्ञान सांगायचं ठरलं तर हे फिलिंग्स म्हणजे शक्ती आणि देवीमुळे तयार होतं. मुळे हे 64 देवी आपल्या शरीरावरती त्या नाड्यावरती काम करते. आपल्याला झोप लागलेली पण कळती, कारण का कळती तर ती देवी जागृत होती, निद्रा देवी म्हणतो त्याला. भूक लागलेली कळती, भक्षण ती देवी ते जठरात वास करते, ते सांगते भूक लागली काहीतरी खाऊ घाल. पाणी प्यायचं कळतं, लागल्यावर लगेच डोळ्यात अश्रू येते, कला देवी आहे. प्रत्येक कलेची देवी आहे शरीरामध्ये, म्हणून त्या 64 देवींचं आपण इथं आव्हान स्थापन पूजन केलेलं आहे. त्याच्या देवीच्या अंगभूत भैरवाचं पूजन केलं. 51 प्रकारचे भैरव आहेत. निस्ता क्षत्रपाल नाही, निस्ते भूत पेत पिशाच्य शाकिनी डाकिनी वेताल कुष्मांड नाहीत, तर ते किती आहेत तर 51 आहेत. ज्यावेळेस देवी आणि शंकर स्थापन करतो त्यावेळेस त्यांची पण स्थापना करणं गरजेचं आहे. पण आपण दैत्य म्हणतो कलियुगामध्ये, पण ते पण दैवच आहेत. त्याला आपण क्षत्रपालाचं वर्णन सांगितलेलं आहे, म्हणजे या जागेचे रक्षण करण्याची देवता. जसं सोसायटीचा वॉचमन सोसायटीच्या बाहेर राहून सोसायटीचं रक्षण करतो, तसं या जागेची देवता अधिष्ठित जागेच्या बाहेर असते. तिचा पण मान आहे. आपल्याला पूर्णाहुती व्हायच्या आधी भात आणि कणकीचा दिव्याचा नैवेद्य देऊन आपल्या घराच्या बाहेर सोसायटीच्या बाहेर पण ठेवायचा आहे. तर आपण बली म्हणलं जातं, ते त्या क्षत्रपालाचा नैवेद्य असतो. म्हणून आपण त्या भैरवाचं पण पूजन केलं. भैरवाचं पूजन केल्यानंतर सर्व तो भद्र, सगळीकडून सारखं आणि सगळ्याचं चांगलं. भद्र म्हणजे काय तर चांगलं, सगळ्याचं कल्याण करण्याचं यंत्र गुरुजीनं तिथं मांडलेलं होतं. त्याला सर्वतोभद्र म्हणतात. त्याच्यावरती आपण देवीचं यंत्र स्थापन केलं, पीठ स्थापन केलं. त्या पीठानंतर त्या वस्त्रावरती देवीचं यंत्र स्थापन केलं. त्या यंत्रावरती देवता स्थापन केली आणि मनुष्यापासून पृथ्वीपासून देवलोकापर्यंत 9 प्रकारचे आवरण आहेत. 9 प्रकारचे आवरण आहेत. ग्रहमाला आहे, नक्षत्रमाला आहे, राशीमाला आहे. तसं 9 प्रकारच्या आवरणानंतर देव आहे, त्याला आपण स्वर्ग म्हणतो. ते 9 प्रकारचे आवरणापर्यंत. आता आपण इथे प्रत्येक आवरणाचं पूजन केलं ना, पाणी सोडत होते, नमस्कार करत होते, पाकळ्या वाहत होते, त्याला आपण आवरण पूजन म्हणतो. की प्रत्येक आवरणाचं पूजन करून देवीपर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न केला आणि देवीची लास्टला राजोपचार पूजा केली. मंत्र, तंत्र आणि यंत्र याची सगळ्याची सांगड घालून जे शास्त्राने सांगितलेलं होतं त्या पद्धतीनं आपण इथं पूजन केलेलं आहे. पूजन केलं. शकरादय सुरगणा देवीचा 4था अध्याय, सप्तशतीच्या ग्रंथामधला 4था अध्याय. या 4थ्या अध्यायामध्ये काय सांगितलेलं आहे तर ते जारण, मारण, उच्चाटन, विद्वेषण, मोहन जे काही सगळ्या बाधा असतात त्या सगळ्या बाधाचं निरसन व्हावं. वास्तूमध्ये काही दोष असेल, वास्तू बांधताना काही दोष झालेला असेल, विकताना क्रय आणि विक्रय हा पण दोष आहे. आपण जमीन विकत पण घेऊ शकत नाही आणि विकू पण शकत नाही, कारण जमीन हे माता मानतो आपण. आपल्या आई विकू शकत नाही, लोकांची आई विकत पण घेऊ शकत नाही. पण काल आहे पसमैन महाकलियुगामध्ये नाविलाजाने ते आपल्याला घ्यावे लागतात. म्हणून हे सगळं प्रायश्चित्त आपल्याला नशिबात येतं. म्हणून हे दूर होण्यासाठी हा सगळा प्रयोग आपल्याला 8 तासांनी करावा लागतो. म्हणून आपण ते सगळं दोष निरसन होण्यासाठी त्या शकरापैनाचा आपण उच्चारण करून त्याचा इथं देवीवरती अभिषेक केला. त्याच्यानंतर श्रीसूक्त म्हणलं. 16 आवर्तन असतात त्याचे, 16 प्रकारचे मंत्र श्रीसूक्तामध्ये सांगितलेले आहेत. लक्ष्मी येते आणि जाते, लक्ष्मीचं पण पूजन पाहिजे, म्हणजे स्थिर लक्ष्मी प्रसन्न असते. नुसता पैसा येतोय, रात्री येतोय, सकाळी निघून जातो, त्याला काय म्हणायचं, अलक्ष्मीचा नाश असतो. अलक्ष्मी प्रसन्न होती, म्हणजे नुसते जातच, टिकत काही नाही. 100 रुपये आले तर ते 4 दिवस का होईना पॉकेटात टिकले पाहिजे. आले की 10 मिनिटात खर्चले की त्याला लक्ष्मी नाही म्हणत, ते अलक्ष्मी झाली, निघून जाते. कारण समोर वेज पडलेला असतं म्हणूनच ती आपल्याकडे येते, हात लागला की निघून जाते. असं व्हायला नकोय. म्हणून श्री सुक्ताचे पण आवर्तन करून आपण त्याच्यावरती अभिषेक केला, पूजन केलं. कुंकाचं, विलायजीचं, बऱ्याच द्रव्याचं अर्चन शास्त्राने वेगळं वेगळं सांगितलेलं आहे. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुंकू, हिरण्य आणि तुमचे ड्रायफ्रूट, त्याला विलायची, लवंग म्हणतो आपण, जे जे आपण ह्याच्यामध्ये वापरतो, कशामध्ये वापरतो, तांबुलामध्ये, ते सगळ्याचं अर्चन आपल्याला देवीला सांगितलेलं आहे. त्या सगळ्याचं देवीला अर्चन केलं, धूपदीप दाखवला आणि नैवेद्य दाखवून देवीची आरती केलेली आहे. आता देवी तयार झाली, त्या पाटावरती देवी स्थापन करायची. आज काय ऊस मिळालेले नाहीत, होते ऊस, मला त्यांनी फोटो